आभारी आहोत. धन्यवाद. आणि माझ्या भाषणाला शक्ती मिळावी म्हणून विदर्भ राज्य इकडे केदार साहेबांचं घर, त्याच्याच बाजूनं केदार साहेबांच्या बाजूनं या राज्याचे मुख्यमंत्री, या नागपूरचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचं घर, तिथेही आवाज नाही गेला. विदर्भ राज्य वेगळा, विदर्भ राज्य वेगळा, असा कसा होत नाही, असा कसा देत नाही. मला आज एक गोष्ट माहीत झाली. या दाढीवाल्या साहेबांना सांगितलं की बॉस सागवान खूप आहे आपल्या विदर्भामध्ये. खरीच तर गोष्ट आहे राजू. सागवान आहे, कोळसा आहे आणि एवढे मोठे पॉवरफुल माणसं आहेत. आणि आता एका साहेबांना सांगितलं की हा आपण लढा सोडून नाही देऊ. माननीय स्वर्गवासी जामवंतराव धोटे साहेब यांनी जेलात गेल्यावरही सुद्धा तो लढा सुरू ठेवला. आपण सुद्धा जेलात जाऊ, वामनराव चटप साहेबांच्या म्हणण्यानुसार गोळी खाऊ, लाठी खाऊ, पण विदर्भ राज्य वेगळा मिळून घेऊ. विदर्भ राज्य तुमच्याला देणं होत नशी, हरामखोर हो, जे हरामखोरे करत असतील त्यांना हा शब्द लागू पडेल. हरामखोर हो, तुमच्यानं विदर्भ राज्य वेगळा होत नसेल तर आता रिपब्लिकन पार्टीवाले जर आम्ही मैदानात आलो तर नामांतराला बाबासाहेब आंबेडकरांच्या 18 वर्ष लागले. विदर्भ राज्य वेगळं व्हायसाठी वेळ लागणार नाही अशी मी गॅरंटी देतो, हमी देतो. पण आपल्याला ताकदीनं विदर्भ राज्य वेगळा मागावं लागेल. असा नाही शांततेने नाही मिळत. हक से नहीं मिले तो छीन के लो, जहां सच ना चले वहां झूठ चलाओ. हे 20 वर्षाच्या आधीची गोष्ट आहे. मला असं बोलायचं आहे, रिपब्लिकन पार्टीवाले आम्ही तुमच्या सोबत खांद्याला खांदा लावून प्रत्येक आंदोलनात उतरतो. आता मला हे म्हणायचं आहे देवेंद्र फडणवीस साहेबाला, साहेब तुम्हाला मुंबईला गमते कसं, तुमचं गाव नागपूर, मग तुम्ही विदर्भ राज्य घोषित न करता विदर्भाच्या नागपूरमध्ये बसा आणि महाराष्ट्राचं सरकार इथून चालवा. तसंही होत नसेल तर मग आम्हाला विदर्भ राज्य वेगळा करून टाका. काय राज्य हो, आमच्या सोबत महिला मंडळ आहे. महिला मंडळापेक्षा गेलेले लोक दिसतात जे आम्हाला विदर्भ राज्य देऊन नाही राहिले. लाज नाही वाटत? विदर्भ राज्य आम्ही पोट तिरकीनं बांधून राहिलो आणि तुम्हाला लाजाने वाटून राहिला हरामखोर हो की विदर्भ राज्य यांना देऊन टाका म्हणून. विदर्भ राज्य दिल्याने तुमचं काय नुकसान होते? झालं नाही का तेलंगणा आपलं शेजारी राज्य? झालं नाही का उत्तराखंड, झारखंड? मग तुम्हाला विदर्भ राज्य देण्यासाठी काय कशाची शरम वाटते, कशाची लाज वाटते? तुम्ही विदर्भ राज्य जोपर्यंत देत नाही तोपर्यंत आम्ही विदर्भ राज्याचा पिछा सोडू नये. आम्ही रिपब्लिकन पार्टीवाले तुमच्या खांद्याला खांदा लावून, अर्थात मी विदर्भ राज्य आंदोलन समितीचा कोर कमिटीचा सदस्य, मी तुमच्या सोबत मरेपर्यंत, जेलात जाईपर्यंत, गोळी खाईपर्यंत आंदोलनाला उतरणार. आपण चटप साहेबांच्या शक्तीपुढे अजून पॉवरफुल होतो. शक्ती चटप साहेब देतात, त्यामुळे मला चटप साहेबांच्या सोबत आंदोलनात उतरावं लागते, उतरतो. मला चटप साहेबांचे कार्यपद्धती आणि आंदोलन, विदर्भ राज्य आंदोलन करायची पद्धती ही आवडली, चांगली आहे. मी धोटे साहेबांच्या वेळेस नव्हतो, परंतु धोटे साहेबांना पाहिलं. धोटे साहेब खंबीर होते, चटप साहेब खंबीर आहेत आणि विदर्भ राज्य मिळून येतील अशी मला खात्री आहे. व मी संपूर्ण रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं आश्वासन देतो, जोपर्यंत विदर्भ राज्य वेगळा होत नाही तोपर्यंत आम्ही ताण भूक हे सगळं बाजूला ठेवून गोळी खाऊ, जेलात जाऊ, काही पण करू, तरी आंदोलन करू व विदर्भ राज्य मिळून घेऊ. आणि आता राहिलं फडणवीस साहेबांचं, कोणते 62 आमदार आहेत, ते 62 आमदारापैकी एक आमदार तिकडे बोलत नाही, यांच्याशी बोलत नाही. बोलतात तर फक्त नमस्कार जय विदर्भ इथून इकडे बोलतात. गडकरी साहेब नागपूरचे, गडकरी साहेब दिल्लीवरून हलवत नाही. मागे आम्ही जंतर मंतरवर गेलो होतो, आम्ही म्हणजे आपण सगळेजण जंतर मंतरवर गेलो होतो, तात्पुरतं बोलावलं, काही निघालं नाही. तुम्हाला ठोस निर्णय घेण्यासाठी काय कमी आहे? कमी असेल आम्हाला सांगा, पैसा कमी पडत असेल आम्हाला सांगा, काय कमी पडते? तुम्ही विदर्भ राज्य वेगळा करा, अन्यथा आम्ही याच्या पुढे रिपब्लिकन पार्टीवाले उग्र आंदोलन करू. जय विदर्भ, जय विदर्भ, जय विदर्भ.